नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या एनडी ब्लॉगमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओच्या शेवटमध्ये पूर्ण सिनेमॅटिक व्ह्यूज ॲड केलेले आहेत। चला आता दिवसाची सुरुवात आमची हनुमानगडीवरून झाली। ही जी गर्दी दिसत आहे ती मंदिर सुरू होऊन अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये झालेली गर्दी आहे। आम्ही लवकर आलेलो म्हणून आमचं मॅक्स टू मॅक्स अर्ध्या तासामध्ये दर्शन सुद्धा झालं। जे मंदिर आहे ते सकाळी 5 वाजता उघडतं। ही मंदिरमधील हनुमानगडीची मूर्ती आहे व आजूबाजूला सुद्धा खूप अशा मूर्त्या आहेत। यानंतर मंदिरचे आणि आमचे थोडेफार फोटो घेतले। हा श्री आहे, मोरे आणि हा मी। यानंतर सर्वांचा एक सेल्फी घेऊन निघालो बाहेर। मंदिराचं एक शेवटचं दर्शन घेतलं आणि निघालो बाहेर। रामजींचं दर्शन घेण्याआधी हनुमानगडीचं दर्शन घेणे हे महत्त्वाचं आहे। इथे एक खांब सुद्धा आहे, तो पूर्णपणे पितळेचा होता। तसंच पायऱ्या उतरून बाहेर आलो आणि गरुडा भेटला। भाऊ आपला रागवून पुढे गेलेला, त्याच्यासोबत पण एक सेल्फी घेतली आणि निघालो रूमकडे। इथे रूम्स आपल्याला 500-600 पासून भेटून जातात वन नाईटसाठी। सर्व बॅग्स वगैरे आवरल्या, नाश्ता केला आणि पोहोचलो दशरथ महलवर। या प्लेसवर रामजी लहानपणी खेळत होते। खूप छान महल आहे आणि खूप सुंदर सुंदर अशा पेंटिंग्स आर्ट्स केलेले आहेत। वाईड आणि अल्ट्रा वाईड फोटो घेतले आणि निघालो कनक भवनसाठी। कनक भवन तिथून वॉकिंग डिस्टन्सवरच आहे। तिथे पोहोचलो बट ते बंद होतं। आता आलोच आहे तर म्हटलं 2-3 क्लिक घेऊ। 2-3 क्लिक घेतले आणि निघालो राम मंदिरकडे। जाता जाता असे दिखावे केलेले आहेत कृष्णा, रामजी आणि हनुमंतरायांचे। जातेवेळी आम्हाला एक बालरूपात रामजींची मूर्ती सुद्धा मिळाली। मग आम्ही पोहोचलो मेन डेस्टिनेशन अवर अयोध्या। इथे सुद्धा आतमध्ये कोणतीही वस्तू चालत नाही। लॉकर्स आहेत, शूजसाठी शूज रॅक्स आहेत। खूप मोठ्या एरियामध्ये हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि जे तिथे गेल्यानंतर वाइब येते, एनर्जेटिक वाटतं, ते ना आपण एक्सप्लेन करू शकतो ना आपण दाखवू शकतो। या फोटो काढण्याचा विषयच नाही। अजून मंदिराचं 50% कामही झालेलं नाही आहे। काही मंदिराचे कळस अजूनही रेडी व्हायचे। मला असं वाटतं की तुम्ही एकदा तरी इथे यावं आणि हे अनुभवावं। काशीपेक्षा सुंदर आणि स्वच्छ प्लेस आहे हे। माय रेटिंग ऑफ दिस प्लेस 10 आउट ऑफ 10। यानंतर आम्ही थोडंफार फोटोशूट केलं। इथले जे बस स्टॉप आहेत ना ते सुद्धा युनिक डिझाईनचे आहेत आणि वेगवेगळ्या बिल्डिंग्सवर वॉल पेंटिंग सुद्धा केलेली आहे। त्यानंतर सर्व गेले रूमवर आणि मी निघालो कनक भवनसाठी। हे तुम्हाला दिसत आहे ते राजद्वार मंदिर आहे, अयोध्यामधील सर्वात उंच मंदिर। सकाळी बघितलं तर इथे एक पण माणूस नव्हता आणि आता एवढी गर्दी झाली होती। कनक भवन हे तेच प्लेस आहे ज्या प्लेसवर रामजी आणि सीतामाता राहायचे। हे मंदिर सकाळी 8 ते 11:30 पर्यंत चालू असल्याने खूप गर्दी झाली होती। अल्ट्रा वाईड फोटो घेतले आणि मी तिथून अयोध्यावरून डायरेक्ट नाशिकचे सर्व ट्रेन कॅन्सल होत्या, त्यामुळे आम्हाला अयोध्यावरून सुलतानपूर बाय बस 70 किलोमीटर 2.5 तास प्रवास करून जावा लागला। या प्रवासात आम्हाला मनोज सरांची भेट झाली। ते आता सध्या मुंबई रेल पोलीसमध्ये कार्यरत आहेत। त्यांनी आम्हाला खूप मदत केली। ट्रेनमध्ये सीट्स अवेलेबल करून दिल्या। आमच्याकडे जाता वेळेच्या तिकीट्स नव्हत्या का तर आमच्या रिटर्नच्या डेट्स फिक्स नव्हत्या। या कारणाने आम्ही तिकीट्स काढलेली नव्हत्या। आम्ही तसंच पोहोचलो बाय बस सुलतानपूर रेल्वे स्टेशन। ही सर्व गर्दी दिसत आहे ती जनरलची आहे। आता आमच्याकडे एकच टास्क होतं की कसं पण करून एक सीट पकडणे अँड आय एम सक्सेसफुल। दरवेळेला आमचं नशीब आमचे मारतं, पण या वेळेला नशीब होतं बसण्यापुरती तरी जागा मिळाली। चेष्टा नाही, 1-2 तास नाही तर तब्बल 30 तास प्रवास करायचा होता या गर्दीमध्ये। आम्हाला आधी वाटलेलं जे असतील ते
असतील 2-3 तास प्रवास करणारे पण नाही, आमच्यासारखेच होते, लास्ट स्टॉपला जाणारे. तुम्ही येत असाल तर तिकीट असेल तरच या, नाहीतर नको येऊ, अजिबात नको. या साईडला शेती केली जाते ती गहू आणि तांदळाची केली जाते. सगळ्यांकडे जमिनी अशा मोठ्या मोठ्या आहेत एकरमध्ये. आता जो महाकुंभ चालू आहे 144 आलेला तो इथेच होत आहे. मला जाता आलं नाही, ही खंत आहे, पण थकून गेलेलो खूप, म्हणून म्हटलं आता नको, जाऊन दे, राहून दे. जी जनरलची गर्दी होती ती आता वाढू लागलेली होती. आधी व्हिडिओमध्ये बघितलेलाच तुम्ही. आता पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. सकाळ झाली आणि चना चाटवाला आलेला. गरुडाला म्हटलं आता आम्हाला बघायचं आहे तुझी बार्गेनिंगची स्किल. भाऊ सुटला त्या चनावाल्यावर. तो म्हणतोय 20 रुपये प्लेट आहे आणि भाऊ म्हणतोय 15ला देतो का. त्याला म्हटलं भाई बस बस. 20 रुपये दिलं त्याला आणि चना प्लेट घेतली. केळीची बाग बघून म्हटलं आता आलो जवळ. MP मध्येच होतो, पण आता महाराष्ट्र बॉर्डर लागणार होती. या प्रवासात आम्ही 2 स्टेट, 3191 किलोमीटर आणि 66 तासांचा प्रवास केला होता आणि आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली. एकदाचं पोहोचलो नाशिकमध्ये. काल असा किस्सा झाला की लोकांनी दरवाजा फोडलेला, दरवाजा उघडत नव्हता म्हणून. पोरांच्या चेहऱ्यावर खुशी दिसत होती पोहोचण्याची. सिटी लिंक पकडली आणि पोहोचलो रूमवर. आणि हे आजचे फोटोज आणि व्हिडिओज आहेत.